नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी हरभरा विक्री। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी हरभरा विक्री। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी हरभरा विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करावी हरभरा विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा, या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर आपल्याला मे महिन्यात हरभऱ्याच्या बाजार भावात तेजी दिसणार की मग मंदी, आणि असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर आपण मे महिन्यात हरभरा विकला तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। चला जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, जर आपण या ठिकाणी बाजार भावाचा विचार केला तर हरभऱ्याचा बाजार भाव हा सध्या 5300 ते 5800 दरम्यान दिसत आहे। हरभऱ्याची मागणी चांगली आणि इथून पुढे आणखीन वाढत जाणार आहे। दुसरीकडे पुरवठा हा आपल्याला संथ दिसतोय आणि तो संतच राहणार आहे। याचा अर्थ आपल्याला बाजार भावामध्ये मे महिन्यात 100% वाढ दिसणार आहे। दुसरीकडे मित्रांनो, हरभऱ्याचा देशातील शिल्लक साठा देखील कमी आहे, यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला मे महिन्यात कमीत कमी 200 ची तेजी दाखवून 6000 पार जाण्याची शक्यता दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यात कोणत्या भावावर करायचे हरभरा विक्री ते लक्षात घ्या। मे महिन्यामध्ये आपल्याला 6000च्या भावावर हरभरा विकायचा, तो देखील 25% आणि बाकी 75% हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरायचा आहे, ज्यामुळे भविष्यात येणाऱ्या प्रचंड तेजीचा आपल्याला या ठिकाणी होणार 100% फायदा।
मग लक्षात घ्या मित्रांनो, हरभऱ्याचं भविष्य उज्ज्वल आहे. म्हणून जर विक्री करायची असेल तर मे महिन्यात 6,000 भाव फक्त 25% विक्री करा, बाकी हरभरा शिल्लक ठेवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.